किडनी डिसीजमध्ये काय लेवल हाय झाली म्हणून पेशंटचं कसं किडनी लेवल हाय झाली म्हणून पेशंटचं कसं युरिन आउटपुट बंद झालेलं राहतं. त्याच्यामुळं युरिन आउटपुट बंद म्हणजे जे आपले घटक बाहेर पडणार आहे ते पडत नाही आणि जे भेटावं लागतं शरीराला ते भेटत नाही. त्याच्यामुळं ही बायकार पोटॅशियम सोडियम ही यातून देतात आपल्या पेशंट. हे आर्टिफिशियल किडनी म्हणजे डायलायझर म्हणतात त्याला. आणि ट्युबिंग सेट ब्लड क्लॉट होऊ नये म्हणून हिपेरिंग चालू राहतं. हे हिपेरिन आहे प्रॉब्लेम हे हिपेरिन. आता पेशंटच्या वेटनुसार इथं UF गोल आपण सेट करायचा. म्हणजे पेशंटनं किती फ्लुइड घेतलं 2 दिवसांनी 1 दिवस आड राहते ते सेट करून आल्यावरचं वेट जातानाचं वेट घ्यायचं. किती वेळापर्यंत चालतं एक डायलिसिस? 3 तास प्रोसेस. आता हे राहिले 36 मिनिट. टायमर पण असतो. हां हे लेफ्ट होत जाणार 36 मिनिट. आता यांचं किती रेट झाला 35.4 म्हणजे 35.4 लिटर फिल्ट्रेशन झालं म्हणजे त्यातून युरिन बाहेर काढली. 3 तासापर्यंत हे 48 ते 50 पर्यंत जातात. आणि डायलिसिस जे आहे क्रिएट लेवल म्हणजे कमी होण्यासाठी ही रेट 30च्या पुढे झाला पाहिजे. ते याच्यावर डिपेंड राहणार. ब्लड पंप हे काय सांगणार पंप घेणार आणि फिल्ट्रेशन जाणार. हे ROची लाईन RO फिल्टर आणि वेस्टेज मग ते कुठं RO फिल्टर पाणी ही वेस्ट होऊन पलीकडे लॅकमधून बाहेर. प्रोसेस 2 प्रकारचं राहतं डायलिसिस हिमो आणि पेरिटोनियल. ही जी बघायची ती हिमो म्हणजे सर्जरी